गेल्या महिन्याच्या फर्स्ट संडेला 3 ऑक्टोबरला भेटलो होतो आणि त्यावेळी मी रिक्वेस्ट केलं होतं राष्ट्रीय साहेबांना की एक माझे मित्र आहे काउन्सिलर हेमंत परब, तर ते आले होते इकडे आवर्जून. जनरली ते असे ओपन मध्ये सेशन घेत नाही. पण काय आजकाल काय सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. आपला जो उपयोग आहे फीमेल सिटीजन, आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत. आपल्याला कसं एकटेपणाची भीती वाटते. मुलं आपले देशात असतील किंवा परदेशात असतील लांब आहेत, आपल्याला बोलावं असं वाटतं, कनेक्ट व्हावं असं वाटतं, पण ते जमत नाही कारण ते लांब आहेत आणि नोकरी धंद्याला का त्यांचे बरोबर आहे. आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत आणि आत्ताची प्रॉब्लेम नवीन मुलांचे प्रॉब्लेम टोटल वेगळे आहेत. त्यांचे प्रॉब्लेम कसे पूर्वी कसं होतं ज्ञान आजच्या भाषेत डेटा हा 15 वर्षातून डबल व्हायचा. आता डेटा हा डेटा सांगतो की 2 वर्षात डबल. आताचे जॉब आहेत ते असेच आहेत की तुम्हाला अपग्रेड व्हायचं आहे, स्वतःला चेंज व्हायचं आहे काळानुसार. समजा एखादा प्रोडक्ट असेल गाडीचा फोनचा, त्याला एक सतत अपडेट राहायचं आहे. ब्रँडेड नॉन ब्रँडेड जो असेल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये. मग जो मॅनेजर किंवा ज्याला प्रोडक्ट आउटपुट द्यायचंय त्याला काय अशी माणसं पाहिजे ते स्वतः स्किल अपडेट करणारे. त्यामुळे आजकालची मुलं त्यांना आपल्यापेक्षा जास्त पगार आहे. भरपूर टेन्शन आहे. आता मुलगा सोबत पप्पा तुम्ही कसं एका कंपनीत केलं आणि त्याच कंपनीत तुम्ही रिटायर करा, तुम्हाला एक आयडियाच नाही. तुम्ही बावडीतली माणसं, आम्हाला सतत चेंज करायला लागतंय, अपडेट करायला लागतंय आणि त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. हेमंत सरांनी एक नवीन प्रोग्राम केला 18 ते 35 वयोगटातील लोकांचे प्रॉब्लेम. त्यासाठी त्यांचं एक सेशन आहे पुढल्या शनिवारी 16-6 तारखेला ठाण्याला पुरवला मंगला हायस्कूलला आहे. त्यांचा ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्की या. आपल्या वयोगटासाठी पण निगडीत आहेत. आपली मुलं आता त्याच फेज मध्ये 18 ते 35 वयाच्या गटात. त्यामुळे या शनिवारी परवाच्या इथे शनिवारी कमिंग सॅटर्डेला 16 तारखेला 6 वाजता आपल्या मंगला हायस्कूलला आहे. साधारण 2 तासाचा प्रोग्राम असेल. नक्की या.